पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मालतीताई, एवढ्या टेन्शन मध्ये चहाचा घाट बरा घातलात बाई. पण चहाची गरज होतीच ग बाई, नाही ग पाटकर? काय बाई, त्या केसचा निकाल लागला असेल, कोणास ठाऊक. टेन्शनच आलंय मला. काय वाटतं तुम्हाला पाटकर, काय लागला असेल निकाल? आता सुलक्षणाताई, मला तरी काय कल्पना, म्हणजे मला तसा कोर्टाचा काही अनुभव नाहीये. आणि सुलक्षणाताई, अहो तुम्ही ऑपरेशनच्या बाई आहात, पायावर ताण येईल. बसा बसा तुम्ही इकडे. पायाच्या ताणाचं काही नाही, मनावर ताण आलाय मला, टेन्शन आलंय, दुसरं काही नाही. चला तुम्ही दोघंही चहा घ्या बघा. हो हो हो. दोघांनाही तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? हो हो. चहा घ्या आधी. हो, बरं झालं. आणि काय हो, आपण कुणालाच फोन केला नाहीये. आनंदीला फोन करू का मी? करा ना, विचारता काय? करा करू करा. ना? हो हो, करा करा. फोन द्या ना मला. अरे हा हा, आता फोन करूनच बघते मी. मालतीताई, इथे या माझ्याजवळ बोला ना, मला पण ऐकायला येईल. हो. अगं, आला बघ राघव आला. राघवा, ए राघवा, काय रे, काय लागला निकाल? हा, काय लागला निकाल? झाली का शिक्षा? झाली का त्याला? राघव, कोर्टात काय झालं सांग ना. हे बाळा, नाही म्हणजे पोलिसात तशीच तक्रार केली होती. झाली का? म्हणजे त्याला शिक्षा झालीच असणार. काय शिक्षा झाली फक्त मला तेवढं सांग. राघव, अरे बोल ना, गप्प काय असा तू? वर्षा आली का घरी? काय म्हणजे? असं का विचारतो? वर्षा तुमच्या सोबतच गेली ना? हा, तिला कुठे सोडून आलात? बाई, असं का बोलतो हा? ते आई, म्हणजे वर्षाताई येऊन गेल्या का, फोन केला का, असं विचारताय. नाहीये वर्षा इकडे, आणि आली नाही, फोनही केला नाही. पण नेमकं झालंय काय आनंदी? काय झालं मला सांग, काय झालं? कुठे सोडून आलात माझ्या लेकीला? तुम्ही सोबत गेली होती ना तुमच्या, मग आता ती तुमच्या सोबत का नाहीये? काय झालं? तुम्ही येऊन बसा. मलाही बसायचंय. मला बसायचं नाही, मला पहिले सांग काय झालं आनंदी. आई, मी सगळं सांगते, तुम्ही बसा. बाबा बसा. कोर्टात जरा अडचण झाली. ते अतुल भाऊंचे जे वकील होते ते वर्षाताईंबद्दल वाईट साईट बोलले. त्यांच्या चारित्र्यावर दोष लावला त्यांनी. दुखावल्या गेल्या त्या, त्रास झाला त्यांना सावरायच्या आधीच त्या कुठे निघून गेल्या आम्हालाही नाही माहिती. आम्ही दोघंही शोधतोय त्यांना. असं कसं होऊ दिलंस रे? हे पोरा, असं कसं होऊ दिलंस? तुझ्या बहिणीला कसा बोलला तो वकील, आणि तू काय ऐकून घेतलंस? हा, सगळ्या जगाच्या पाठीशी उभा राहतोस ना, त्यांना न्याय द्यायला जातोस ना, बहिणीला न्याय नाही देता आला तुला? हा, तिला का असं एकटं पाडलंस रे? अरे मुला, कसा आहे? 1,72,000 रुपये खर्च केल्याच्या वकिलीच्या शिक्षणावर, आणि हा बहिणीच्या पाठीशी नाही उभा राहू शकत आहे. अरे काय रे? हो, काय करताय? त्रास होईल आई तुम्हाला. मला नको सांगू, होऊ दे मला त्रास. मी मोठं मर्डर केस जिंकलो म्हणे आई. वा, साध्या बहिणीची घटस्फोटाची केस नाही जिंकता आली याला. ठेवलं तिला असं कुठेतरी, पाठवून दिलं. कुठे गेली असेल माझी लेक कोणाच ठाऊक. तरी मी याला सांगत होती, नको रात्रीचा अभ्यास करत जाऊ, नको दिवसा अभ्यास करत जा रे, पहाटे लवकर उठत जा, रात्रीचा अभ्यास असा वाहून जातो. पण नाही, आईचं ऐकायचं नाही. आईला अक्कलच नाही, आई मूर्ख. हॅलो हॅलो, वर्षा, कुठे आहेस तू? दादा, मी बाहेर आहे. बाहेर कुठे आहेस? हे बघ वर्षा, कुठे नाही शोधला मी तुला. आम्ही आता घरी आलेलो आहोत. हे बघ, सगळे काळजी करताय तुझी. ये बरं लवकर. दादा, मी येते थोड्या वेळात. मला आता नाही घरी यायचंय. वर्षा, मी तुझ्यासोबत आहे ना. हो, माहितीये दादा मला. पण दादा, मला माझा वेळ हवाय. प्लीज दादा. बरं ठीक आहे, पण लवकर घरी ये, आम्ही वाट बघतोय. राघव, माझ्या लेकीला काही होता कामा नये, लक्षात ठेव. हे मी एका वकिलाला नाही, माझ्या मुलाला सांगते रे. माझ्या मुलीच्या भावाला सांगते, माझ्या लेकीला काही होऊ देऊ नको रे बाबा. खूप भोगलंय रे तिने, खूप भोगलंय. तिला काही होणार नाही, मी आहे ना.
वर्षाला मी न्याय मिळवून देईन. सुलक्षणाताई, या तुम्ही फार मनाला लावून घेतलंय. जरा शांत व्हा तुम्ही. काय या इकडे बसा जरा. सावकाश. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. हा, रडू नका आशा. हा, वर्षा वर्षा वर्षा, अगं काय ग, कुठे फिरतेस तू? आणि कोर्टात ना अशी अचानक का निघून आलीस तू? अगं सगळे टेन्शन मध्ये आलेत ना. नंदू, मला एकट्याने राहायचंय. मला वेळ हवाय माझा. हे बघ, आपण बोलूया ना. काय बोलायचंय नंदू? जे काय बोलायचं होतं ना ते कोर्टात बोलून झालंय. आता बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. हे बघ वर्षा, मला माहितीये की तुला खूप त्रास झालाय, पण असं एकटं राहून कसं चालेल? बोलूया ना आपण. बोल ना तू. अरे काय बोलणार आहेस तू नंदू? त्या वकिलाचे शब्द अजूनही आठवत आहेत मला. अतुल माझ्याशी कसा वागला ना हे विसरून माझे फोटो, माझे व्हिडिओ, मी लफडेबाज आहे की नाही हे सगळं प्रूव्ह करण्यातच आजचा कोर्टाचा दिवस गेलाय. कळतंय तुला? हे बघ, आपलं लफडं कधीच नव्हतं. हे बघ वर्षा, तुझं लग्न झालं आणि जर का सगळं सुखासुखी सुरू असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता ना. पण मला सांग, एखाद्या बाईचा नवरा जर का असा वागत असेल तर त्या बाईने असा विचार केला तर बिघडलं कुठे? हरकत काय आहे? बिघडलं कुठे म्हणजे तुला मी कॅरेक्टरलेस वाटते नंदू? वर्षा, मी माझा नवरा माझ्याशी चांगलं वागत नाही म्हणून मी लफडं करत फिरते असं म्हणायचंय तुला? अगं आणि आपण माझा डिवोर्स होण्याआधी भेटलो म्हणून तू असं समजणार आहेस मला आता? वर्षा, तसं नाहीये. तू फक्त बोलून दाखवलंस. त्याचा अर्थ निघायचा तोच निघतो नंदू. नाही, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू जा इकडून प्लीज. वर्षा, कुठे समजावायला गेलो आणि हे होऊन बसलं. उगाच गैरसमज वाढला. मित्र म्हणून सुद्धा दिलं नाहीस का मला? मला असं म्हणायचं होतं की एखादा नवरा त्याच्या बायकोशी असा वागला तर बायकोचा मित्र असायला काय हरकत आहे? ऐकूनच घेतलं. आनंदी, आतमध्ये जा. जरा खचलाय बिचारा. त्याचं डोकं जरा शांत कर. मी तोंड फाटकी, मला कळलं नाही काय बोलायचं. मी फटाफट बोलून गेले त्याला. उद्या त्याला कोर्टात उभं राहायचंय ना, जरा डोकं शांत असलं पाहिजे बाळा. तुझ्या पद्धतीने समजाव त्याला. हा, जा. आई, मी नाही जाऊ शकत आत. नवरा आहे तुझा तो. तू नाही सांभाळणार तर दुसरं कोण सांभाळणार? मी इथे वर्षाताईंसाठी आले होते. माफ करा आई मला. आनंदी, उद्या वटपौर्णिमा आहे. काय करणार आहेस? नाही, तुमचे रुसवे फुगवे ठेवा ग बाई बाजूला. पण ताई पलीकडे बाईचं सौभाग्य महत्वाचं असते, माहितीये का तुला? हं?
रमाताई कुठे होतात रमाताई? किती दिवस झाले भेटायला नाही आलात? किती आठवण येत होती माहितीये तुमची? तुम्हाला नाही का होत आमची आठवण? तुम्ही काय म्हणाला होता? आनंदी तू जर अडचणीत असशील ना तर मी असेन तुझ्यासोबत. मग का नाही आलात इतके दिवस? का येऊ? हा? आणि ते येऊन करू काय? तू अशी खाली आई बाबांकडे राहते, राघव तिथे एकटा आहे, हे बघण्यासाठी येऊ का? येऊन करायचं काय? मी काय बघायचंय? मग आता काय वेगळंय? आता का आलात? किती ठरवलं तरी तसं वागता येत नाही ना. हे बघ आनंदी, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. म्हणजे तुला वाटते तितकी वर्षाची केस सोपी नाहीये, अवघड आहे खूप. म्हणजे राघव आणि विराज हे दोघं जण मित्र आहेत. विराज तसं दाखवतो खरं, पण राघवचा कोर्टातला प्रत्येक डाव पलटवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि हे काही आजचं नाहीये, माहितीये ना मला. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी, राघव आणि विराज आम्ही ज्युनियर कॉलेज पासूनचे मित्र. मग विराज आणि राघव दोघं जण लॉला गेले. त्यांनी लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. मी राघवला भेटायला जायचे लॉ कॉलेजमध्ये, कारण आमचं आधीपासूनच प्रेम होतं ना. पण ही गोष्ट विराजला नाही आवडायची. हा म्हणजे तसा काही तो वाईट माणूस नाहीये, पण हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की तो धूर्त आहे. त्याने आमच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तेव्हा आम्हाला नाही लक्षात आलं, कारण मित्र होता ना तो, आणि आमचं नातं पक्क होतं. त्याला नाही आवडायची आमची मैत्री. तो खूप कॉन्फिडंट होता ना, त्याला कुठली मुलगी नाकारेल. आता मला कळतंय की तो हे सगळं का करतोय ते राघवला कमी दाखवण्यासाठी, राघवला कमीपणा यावा म्हणून. म्हणजे मला माहितीये ना त्याला कुठली गोष्ट सलती येते. राघव वकील झाला, त्यात तो पहिला आला, या गोष्टीचा सल त्याच्या मनात कायम होता. मी खूप जवळून पाहिलंय. पण जाऊ दे, हे बघ, तू आता त्याच्या चांगुलपणालाही भुलू नकोस, आणि तो वाईट आहे असं मनात घेऊन त्याच्यावरती रागवू पण नको, चुका करू नकोस तू अजिबात. आता ह्या क्षणी राघवला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. तू त्याच्या जवळ असायला हवं सत्ता. आणि तुला माहितीये ना राघव अशा वेळेला कसा वागतो ते, म्हणून राघवसाठी तरी तू त्याच्या जवळ असायला हवीस ना. आणि फक्त राघवसाठी नाही तर वर्षासाठी सुद्धा आपल्याला हे सगळं करायला हवं. तू जाशील ना खाली, सावरशील ना आनंदी राघवला? नको जात जाऊ ग वर्षा, अशी जीवाला घोर लागतो ग बाळा. तू काळजी करू नको. त्या तुला नाही शिक्षा झाली ना तर मी चपलेनं हाणेन. पण बाळा अशी अशी घर सोडून जात नको जाऊस घराच्या. हा ये 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 बस बस ये. राघवा, ए राघवा, राघवा, वर्षा आली रे. कुठे होत्या तुम्ही? किती काळजी वाटत होती माहितीये तुम्हाला? वर्षा, ए वर्षा, कुठे होतीस तू? हे बघ वर्षा, कोर्टामध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं. बघा, आमच्यासाठी तू तीच वर्षा आहेस, निर्मळ मनाची, साधी. तो वकील जे काही तुझ्याबद्दल बोलला असेल, जे काही बिनबुडाचे आरोप केले असतील, हे त्याचं काम आहे. हे बघ, म्हणतात ना की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ते ह्याचसाठी. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी समोरच्यावर वाटेल ते आरोप केले जातात, विचार नाही केला जात. त्या वकिलाने तेच केलं, कारण ते त्याचं काम आहे. त्याला त्याची बाजू मांडायची आहे, आणि आम्हा वकिलांसाठी ही रोजची भूमिका आहे. पण तो जे काही बोलला ती गोष्ट वर्ष तू नको मनाला लावून घेऊस. आम्हाला सर्वांना माहिती आहे ना
आम्हा कोणाचंही तुझ्याबद्दलचं मत कधीच बदललेलं नाही आणि ह्या अशा स्टेटमेंट्सने अजिबात बदलणारं नाही. दादा बघ, अजून एक गोष्ट, अतुलच्या विरोधात माझ्याकडे इतका मोठा पुरावा आहे जो मी उद्या कोर्टात सादर करणार आहे. तो पुरावा सादर केल्यानंतर हा निकाल आपल्याच बाजूने लागणार. नको काळजी करूस. दादा काय म्हणायचंय तुला? म्हणजे कुठला कुठला पुरावा? कशाबद्दल बोलतोयस तू? ते मी तुला नाही सांगू शकणार, कारण माझी इच्छा नाहीये की आजची रात्र तू त्या विचारात काढावीस. नको, तू निर्धास्त होऊन झोप, आराम कर. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. कशाबद्दल बोलत होतात? पुरावा? मी अतुलच्या गावी गेलो होतो तेव्हा अतुलबद्दल एक खूप मोठी गोष्ट मला कळली. मी इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही कारण ती 4 चौघांमध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. ठीक आहे. अहो, आज कोर्टात जे काही झालं त्यामुळे त्रास करू नका घेऊ. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता ह्या वेळी खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. वर्षाताईंसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. मी खंबीरच आहे आनंदी, नको काळजी करूस. वर्षाला मी न्याय मिळवून देणारच. आराम करा, येते. अरे वा, चक्क इतक्या दिवसांनी नवऱ्याची आठवण आली. विचार बदलला काय? ना म्हणजे बदलणार होताच म्हणा. बरं, एनिवे मला एवढंच सांग, तू घरी येणार आहेस का मी तुला घ्यायला येऊ? नीच माणसा, कोर्टात केलास तेवढा नीचपणा पुरे नाही झाला का रे तुला? तुला काय वाटलं तू केस जिंकलास? आता बघ उद्या माझा दादा कशी वाट लावतो तुझी कोर्टात. ते तू जे जे काही लपवलंयस ना ते उद्या सगळं बाहेर निघणार आहे. तुझा इतिहास, तुझी कुंडली सगळं बाहेर निघणार आहे. उद्या तू केस हरलाच म्हणून समज. भाऊ माझी वाट लावणार आहे. आजपर्यंत फक्त अतुलचा राग बघितलायस तू. पिसाळलेला अतुल बघितलायस का? बघतोच. राघव उद्या कोर्टात कसा पोचतो हेच बघतो.